मनसेचे 3 नेते आणि देवेंद्र फडणवीसांमधील गुप्त बैठकीनंतर 3 पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची येत्या 8 ते 10 दिवसात बैठक. लवकरच युतीसंदर्भात मोठ्या निर्णयाची शक्यता. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांची आज पुन्हा ईडी चौकशी. शिखर बँक संबंधित आर्थिक घोटाळ्याचा रोहित पवारांवरती आरोप. आज कागदपत्र सादर करणार. राजन साळवी आणि कुटुंबियांची अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव. आज दुपारी सुनावणी. संपत्ती संदर्भात 7 वेळेला चौकशीनंतर गुन्हा दाखल. मनोज जरांगे आज भुजबळांच्या बालेकिल्ल्यात. नाशिकमध्ये मराठा समाज बांधवांकडून ठिकठिकाणी जरांगे पाटलांचं स्वागत आणि सत्कार होणार. यूपीए सरकारच्या आर्थिक गैरव्यवस्थापनावरती सरकारची आज श्वेतपत्रिका. दोनही सभागृहात अर्थमंत्री निर्मला सीतारामन स्वतः मांडणार लेखाजोखा. कर्जाचा हप्ता कमी होणार की नाही, रिझर्व्ह बँकेच्या घोषणेची प्रतीक्षा. अर्थसंकल्पानंतर आज जाहीर होणार आरबीआयचं पहिलं पतधोरण. राज्यसभेत पंतप्रधान मोदींकडून 3ऱ्या टर्मचा एल्गार, तर भाषणातनं नेहरूंपासून राहुल गांधींपर्यंत काँग्रेस नेत्यांवर जोरदार टीका. कथित अवैध दारू घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली न्यायालयाचं समन्स. येत्या 17 फेब्रुवारीला न्यायालयामध्ये हजर राहण्याचे आदेश. उत्तराखंड विधानसभेत समान नागरी कायदा विधेयक मंजूर. राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर अंमलबजावणी. सोशल मीडिया फॅक्ट चेक युनिट संदर्भात कॉमेडियन कुणाल कामराची हायकोर्टात याचिका. 2 न्यायमूर्तींच्या निकालाच्या मतभिन्नतेवरती आज सुनावणी. पुण्यापाठोपाठ नागपूरमध्येही सराईत गुन्हेगारांची पोलीस परेड. नागपूर शहराचा पदभार स्वीकारल्यावर नवनियुक्त पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल ॲक्शन मोडवर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.